नमस्कार. पुष्कळदा पालक आमच्याकडे तक्रारी करतात की त्यांची मुलं शिक्षणामध्ये रस दाखवत नाही किंवा काही म्हणतात की शिक्षणामध्ये याला अडथळे जास्त येतात. कधी आजारपणा, कधी आर्थिक अडचणी, तर कधी अपेक्षित शिक्षण घ्यायला जायला परदेशामध्ये संधीच मिळत नाही. तर अशा वेळी काय करावं की जेणेकरून दैवी आशीर्वाद मिळून आपल्याला येणाऱ्या ज्या काही शिक्षणामधल्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात. शिक्षण घेणं म्हणजे ज्ञान घेणं. जर आपण शिक्षण घेण्यामध्ये इतरांना मदत केली, ज्ञान घेण्यामध्ये जर आपण इतरांना मदत केली, तर आपल्या ज्ञान घेण्याच्या प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे दूर होतात, असं दैवी शास्त्र सांगतं. तर काय करावं? तर जे गरजू विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुस्तकं आपण शाळा कॉलेजच्या माध्यमातून किंवा अगदी थेटपणे दान करू शकतो. आपण मंदिरातूनही काही पुस्तकं दान करू शकतो. पण मंदिरात दिली जाणारी जी पुस्तके असतात, ती पुस्तके मात्र देवाधर्माचं ज्ञान देणारी असावीत. छोटी असावीत, मोठी असावीत, आपल्या बजेटप्रमाणे असावीत. पण एवढं मात्र देताना ध्यानात ठेवलं पाहिजे की जे द्यावं ते मिळतं, ते अनेक पटीनं मिळतं आणि आपलं कल्याण करून जातं. तर हा उपाय करून पहा. जर आपल्या पाल्याची जर तक्रार असेल की शिक्षणात अडथळे येत आहेत, तर आपण दर महिन्याला काही पुस्तकं मठा मंदिरातून किंवा संबंधित विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजाच्या माध्यमातून आपण दान करायला शिका, की ते ग्रंथ की जे ज्ञान देतात. हरिओम.